उपवासात खायला काहीच नसतं असंच वाटतं ना. तेच बटाटे, तोच साबुदाणा. पण आज मी तुमच्यासाठी आणलाय एक खास जादुई डोसा. बनवायला सोप्पा, खायला जबरदस्त आणि खास म्हणजे एकदम झटपट आणि उपवासाला टेस्टी ट्विस्ट. आणि त्याचबरोबर बनवणार आहोत बटाट्याची भाजी आणि चवदार चटणी. एकदम कुरकुरीत असा हा डोसा बनवून तयार होतो. चला तर मग आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे घेत आहे 1 कप साबुदाणा. तो आपण मध्यम आचेवरती 4 ते 5 मिनिटे भाजून घेणार आहोत. भाजल्याने काय होईल तर साबुदाण्यामध्ये जो कच्चेपणा असतो ना तो निघून जाईल. व्रत, एकादशी किंवा कोणत्याही उपवासाच्या दिवशी अगदी झटपट तयार करता येईल असा हा डोसा आहे. हा डोसा चवदार तर लागतोच पण पूर्ण दिवस पोटभर राहतो. तर 5 मिनिटे मी हा साबुदाणा व्यवस्थित भाजून घेतलेला आहे. आता हा आपण थंड करून घेऊयात. साबुदाणा थंड होतोय तोपर्यंत आपण आपली उपवासासाठीची चटणी बनवूयात. तर चटणी बनवण्यासाठी मी ते घेत आहे कोथिंबीर, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं, भाजून घेतलेले शेंगदाणे, ओल्या नारळाचा कीस, अर्धा चमचा जिरं. जिरं तुमच्याकडे खाल्लं जात नसेल, नाही घेतलं तरी चालेल. आणि त्याचबरोबर इथे मी घेत आहे चवीनुसार मीठ, एक अर्धा लिंबाचा रस आणि 1 चमचा साखर. आता हे आपण व्यवस्थित मिक्सरला वाटून घेऊया. तर मी इथे मिक्सरला चटणी वाटून घेतलेली आहे. चटणीचा रंगही अतिशय छान आहे. आपली चटणी तयार आहे. चला तर मग आपण आपले डोशासाठीचे बॅटर बनवूयात. साबुदाणा थंड झालेला आहे तो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. 1 कप साबुदाण्यासाठी मी इथे 1 कप भगर घेतलेली आहे. भगरला काही ठिकाणी वरईचे तांदूळ असेही म्हणतात. हे आपण एकदा मिक्सरला फिरवून घेऊया. यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं, चवीनुसार मीठ, 1 उकडलेला बटाटा, पाव कप दही आणि थोडंसं पाणी घालून आपण आता हे मिक्सरला फिरवून घेऊया. मी हे आता व्यवस्थित वाटून घेतलेले आहे. हे आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून ठेवूया. तोपर्यंत आपण आपली बटाट्याची भाजी बनवून घेऊया. त्यासाठी पॅनमध्ये घेत आहे मी 2 चमचे तेल. तेल थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत 1 चमचा जिरं, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, 4 मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आणि थोडंसं आलं. मी इथं आलं किसून घेत आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हे बारीक चिरूनही घेऊ शकता. आता आपण हे 2 मिनिटे व्यवस्थित परतून घेऊया. तुम्हाला जर ही रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट करून मला सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते. तर इथे आपण 2 मिनिटे व्यवस्थित हा मसाला परतून घेतलेला आहे. आता आपण यामध्ये घालणार आहोत उकडून घेतलेला बटाटा. इथे मी 4 बटाट्यांचा वापर केलेला आहे. बटाटा मसाल्यामध्ये आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्ही उपवास करता का आणि उपवासामध्ये तुम्ही कोणते पदार्थ खाता हेही मला कमेंट करून नक्की सांगा. तर बटाटा व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता यामध्ये आपण टाकूया चवीपुरते मीठ, थोडीशी कोथिंबीर आणि अर्ध्या लिंबाचा रस. आता हे आपण फक्त 1 मिनिटासाठी व्यवस्थित परतून घेऊया. तुमच्याकडे उपवासामध्ये जिरं, कढीपत्ता खाल्ला जात नसेल, नाही घातलात तरीही चालेल. तर इथे आपली आता बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. आता आपण लगेचच डोसे बनवायला घेऊया. तर 15 मिनिटे झालेली आहेत आणि इथे आपले डोस्याचे बॅटर व्यवस्थित भिजले आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत 1 चमचा जिरं, थोडीशी कोथिंबीर आणि पिठाची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आपण यामध्ये घालणार आहोत थोडंसं पाणी. नॉर्मल डोशाचं जे पीठ असतं ते थोडंसं दाटसर असतं पण आपल्याला हे पीठ थोडंसं पातळ ठेवायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपल्याला बॅटर हे असे रनिंग कन्सिस्टन्सीमध्ये ठेवायचं आहे. खूप दाटसर नाही करायचं. तर आपले डोसा बॅटर रेडी आहे. आपण लगेचच याचे डोसे बनवायला घेऊया. तर इथे माझ्याकडे पॅन आहे. मी पॅनमध्ये बनवणार आहे. तर आपण आधी साईडने पीठ सोडायचे आहे आणि नंतर मधल्या साईडला सोडणार आहोत. गॅस आपण मध्यम आचेवरती ठेवणार आहोत. सुरुवातीला तुम्हाला दिसेल की खूप सारे बबल्स आलेले आहेत पण काही काळजी करू नका. जसं जसं आपला डोसा भाजला जाईल तसं तसे ते बबल्स नाहीसे होतील आणि व्यवस्थित एकदम जाळीदार असा आपला डोसा तयार होईल. तर इथे 2 मिनिटे झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता बबल्स सगळे गेलेले आहेत. आता आपण साईडने तूप सोडून घेऊया. आणखी 2 ते 3 मिनिटे आपण डोसा खरपूस होईपर्यंत
भाजून घेणार आहोत। आणखी 3 मिनिटे मी हा व्यवस्थित भाजून घेतला आहे डोसा। तुम्ही पाहू शकता साईडने याच्या कडा सुटलेल्या आहेत, म्हणजेच आपला डोसा हा तयार आहे। अतिशय कुरकुरीत असा हा झालेला आहे डोसा। उपवास असो वा नसो, तुम्ही कधीही हा डोसा बनवून खाऊ शकता। अगदी कुरकुरीत आणि खमंग असा डोसा आपला हा तयार आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की घरी ट्राय करा आणि कमेंट करून मला सांगा। आणि अशाच हटके, हेल्दी आणि झटपट रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।